जय शिवराय. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉनवर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच. आपली बाजार समिती युट्यूब चॅनलवर एकच उद्देश, माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारचे शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे. आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर. कांदा उत्पादकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जे अनुदान जाहीर झाले आहे त्यासंबंधी पाहूया व्यवस्थितपणे शासनाचा GR, शर्ती, अटी व काय काय कागदपत्र आपण जमा करायची आहेत. सन 18-19 या वर्षातील राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागे 200 रुपये अनुदान. संदर्भ मंगळवार दिनांक 11 डिसेंबर 2018 रोजी मंत्रिमंडळ निर्णय. गुरुवार दिनांक 20 डिसेंबर 2018 मंत्रिमंडळाचा निर्णय. चालू वर्षी राज्यातील अपुऱ्या पावसामुळे कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे. तसेच कर्नाटक, गुजरात व राजस्थान इत्यादी शेजारील राज्यांमध्ये कांद्याचे अनुदान चांगले झाले असल्याने उत्तर व दक्षिण भारतात नियमितपणे कांद्याच्या आवकात घट झालेली आहे. परिणामी बाजारात कांद्याची अपेक्षित प्रमाणात उठाव होत नाही. माहे नोव्हेंबर 2018 मध्ये राज्यातील कांद्याची आवक असलेल्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव अचानक कमी होऊन शेतकऱ्यांना त्याचा कांदा अत्यल्प दरात विकावा लागला. याबाबत वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी व सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बातम्या प्रसिद्ध होऊन राष्ट्रीय स्तरावर कांद्याचे घसरलेल्या भावामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्याची मागणी निर्माण झाली होती. त्याचप्रमाणे शेतकरी संघटना, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून देखील कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी पुढे येत होती. या संदर्भात मंगळवार दिनांक 11/12/2018 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सहाय्य करण्याचे उपाययोजना करण्याबाबत निर्णय देण्यात आले. माहे नोव्हेंबर 2018 पासून खरीप व रब्बी हंगामातील कांद्याची राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होती. या कालावधीत सर्वसाधारणपणे कांद्याची ₹250 ते ₹900 प्रति क्विंटल प्रमाणे अत्यल्प बाजारात भाव मिळत होते. मागील वर्षी या कालावधीत कांद्याचे दर 2600 ते 2700 प्रति क्विंटल इतके होते. तसेच शेतकऱ्यांचे कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी येणारा प्रति क्विंटल खर्च विचारात घेता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने 1 नोव्हेंबर 2018 ते 15 डिसेंबर 2018 या कालावधीत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार समिती दिनांक 1 नोव्हेंबर 2018 ते 15 डिसेंबर 2018 या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ₹200, जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही योजना राबवण्यासाठी निश्चित केलेल्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. पाहूया सविस्तरपणे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ₹200 व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येईल. सदर अनुदान डायरेक्ट बँक ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्याच्या बचत बँक खात्यात जमा केले जाईल. ही योजना जे शेतकरी 1 नोव्हेंबर 18 ते 15 डिसेंबर 18 या कालावधीत सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री करतील त्यांच्यासाठी लागू राहील. तसेच प्रसन्न कृषी उत्पन्न बाजार समिती, पाडळी आळे, जिल्हा अहमदनगर या खाजगी बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही या अनुदानाचा लाभ अनुज्ञेय आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी, नवी मुंबई वगळता राज्यातील सर्व बाजार समित्यांसाठी ही योजना राबवण्यात यावी. परराज्यातून आवक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी ही योजना लागू राहणार नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अनुदान मिळण्यासाठी कांदा विक्री पट्टीसह 7/12 उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांक इत्यादी साध्या कागदावर ज्या बाजार समितीत कांदा विक्री केला आहे तेथे अर्ज करावा. शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त करून देण्याचा प्रस्ताव हे संबंधित बाजार समितीने तयार करावेत. प्रस्ताव तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी बाजार समितीची राहील. सदरचे प्रस्ताव तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी तपासून ते जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सादर करावेत. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी योग्य प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर ही यादी पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना सादर करावी. सदर संचालकांमार्फत संबंधित जिल्हा उपनिबंधकांना निधी वितरित करण्यात येईल. या योजनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याच्या संबंधित बाजार समितीचे सचिव, तालुका सहाय्यक निबंधक, उपनिबंधक सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हे या योजनेचे निमंत्रक म्हणून कामकाज पाहतील व त्यासाठी ते जबाबदार राहतील. या प्रकरणात 7/12 उतारा वडिलांच्या नावे व विक्रीपट्टी मुलाच्या व अन्य कुटुंबियांच्या नावे आहे व 7/12 उतार्यावर पीक पाणी नोंद आहे अशा
प्रकरणात वडील व मुलगा व अन्य कुटुंबीय यांनी सहमतीने उपरोक्त 9 मध्ये नमूद समितीकडे शपथपत्र सादर केल्यानंतर 7/12 उतारा ज्याच्या नावे असेल त्याच्या बँक बचत खात्यामध्ये अनुदान जमा केले जाईल. या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या सर्व प्रस्तावांची छाननी करून जिल्हा निहाय पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याची कार्यवाही पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी त्वरित करावी व बाजार समिती निहाय लाभार्थी व अनुज्ञान याची एकत्रित माहिती शासनास 30 दिवसात सादर करावी. योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कारवाई स्वतंत्रपणे करण्यात येईल. धन्यवाद मित्रांनो. अशी शेतीविषयी माहिती तसेच शेतमालाचे बाजारभाव आपण घेऊन रोजच्या रोज भेटणार आहोत. तरी आजच आपली बाजार समिती चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून मी टाकलेले अपडेट लगेच मिळवा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका.